देशाचे संरक्षण करीत असताना अनेक जवानांना आपले प्राण गमवावे लागले। असेच गडचिरोली जिल्ह्यातील ग्यारापत्ती पोलीस मदत केंद्रावर तैनात असलेले पोलीस उपनिरीक्षक उपेंद्र गुडदेकर यांच्यासह 14 पोलीस कर्मचाऱ्यांवर 1 फेब्रुवारी 2009 ला नक्षलवाद्यांनी अचानक केलेल्या हल्ल्यात सर्व पोलीस कर्मचारी शहीद झाले। याच दिनाची आठवण म्हणून धनंजय गुडदेकर सह अनेक सामाजिक संघटना वतीने दरवर्षी अनेक सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात येते। 1 फेब्रुवारीला गुडदेकर यांच्या निवासस्थानी अनेक मान्यवरांनी पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहिली। गडचिरोली जिल्ह्यातील ग्यारापत्ती ठिकाणी नक्षलविरोधी अभियान राबवित असताना अचानक झालेल्या नक्षली हल्ल्यात पोलीस उपनिरीक्षक उपेंद्र गुडदेकर सह 14 पोलीस कर्मचारी शहीद झाले। अशात याच शहीदांना श्रद्धांजली वाहण्याकरिता गेल्या 15 वर्षांपासून शहीद पोलीस उपनिरीक्षक उपेंद्र धनंजय गुडदेकर सह इतर 14 शहीद पोलीस कर्मचाऱ्यांच्या स्मरणार्थ उपेंद्र यांचे वडील धनंजय गुडदेकर सह ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर गोविंद कासट, मित्रमंडळी, माजी सैनिक संघटना यासोबतच भीमा कोरेगाव विजयस्तंभ आयोजन समितीचे अध्यक्ष कैलास मोरे यांच्या संयुक्त वतीने अनेक सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन केले जात असते। यावर्षी सुद्धा विविध समाज उपयोगी सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। 1 फेब्रुवारीला शहीद उपेंद्र गुडदेकर यांच्या निवासस्थानी सामूहिक अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। यावेळी शहर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, माजी लेडी गव्हर्नर कमलाताई गवई, समाजसेवक गोविंद कासट सह माजी सैनिक संघटनांच्या वतीने शहीद उपेंद्र गुडदेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून सर्वांच्या वतीने पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली। उपस्थित सर्व नागरिकांनी सुद्धा पुष्प अर्पण करून शहीद उपेंद्र गुडदेकर आदरांजली वाहिली। शहीद PSI उपेंद्र गुडदेकर यांचे सर्व बॅचमेट पोलीस अधिकारी, आदरणीय आई आपल्या कमलताई, सर्वांच्या श्रद्धास्थान कासटजी, गडचिरोली जिल्ह्यामध्ये काम करण्याचा अनुभव असल्यामुळे मी समजू शकतो की गुडदेकर परिवार आजही किती त्यांना त्या आठवणी येत असतील आपल्या मुलाच्या। कारण जे लोक बाहेर असतात त्यांना काही कळत नाही तिथे काय चालू आहे आणि कशा प्रकारची लढाई पोलीस विभाग त्या ठिकाणी नक्षलवाद्यांशी सामना देताना करत असतो। आपण फक्त आर्मी आणि यांचे पाहत असतात बरेचदा। आपण गडचिरोली जिल्हा असा आपला भाग आहे छत्तीसगडला लागून आणि तेलंगणा, आंध्र, त्याच्यामध्ये अत्यंत दुर्गम असे पहाडी दुर्गम जंगल एरियामध्ये काम करताना सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी आपली जीवाची पर्वा न करता जीवाची बाजी लावून आपल्या देशाचं रक्षण करणे, त्या ठिकाणच्या नागरिकांचं रक्षण करणे आणि नक्षल चळवळीच्या माध्यमातून जे नक्षलवादी विचारसरणीचे जे लोक आहेत आणि जे नक्षली लोक आहेत ते नेहमीच पोलीस विभागावर हल्ला करतात किंवा पोलीस विभागावर हल्ला करून वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न करतात। अशा परिस्थितीमध्ये काम करताना तरुण आमचे अधिकारी त्या ठिकाणी असतात, कर्मचारी असतात, ते लढा देताना कधी कधी जसं यांनी आता सांगितलं अँबुश मध्ये बळी पडतात आणि असे अनेक अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपल्या जीवाची रक्षा पर्वा न करता बलिदान त्यांचं झालेलं आहे। पण महाराष्ट्र पोलीसची उज्ज्वल परंपरा राखत आज गडचिरोली पोलिसांनी एक मोठा वर्चस्व सुद्धा त्या ठिकाणी त्या भागात मिळवलेला आहे। माझी आठवणी आहेत 98 ते 2003 वर्ष मी अहेरी येथे DYSP होतो। सुरुवातीला माझी पहिली पोस्टिंग होती आणि त्या काळात सुद्धा एक दोन असेच अँबुश झाले होते
ज्याच्यामध्ये काही कर्मचाऱ्यांचा प्राण गेले होते. SRPचे एक अधिकाऱ्याचा प्राण गेला होता ब्लास्टमध्ये. तर ते आणि ह्या मुळदेवकरांच्या सोबत जे 14 लोक इतर आमचे पोलीस कर्मचारी शहीद झाले. त्या दिवशी मी फोटो पाहिल्यावर मला परत माझा जो बॉडीगार्ड आहे कालिदास सलामी, ते माझ्या आयरीमध्ये माझ्यासोबत त्यांनी 3 वर्ष माझं बॉडीगार्ड म्हणूनच काम केलं होतं. तोही त्याच्यात शहीद झालेला, याच ग्यारापत्तीच्या एन्काउंटरमध्ये ॲम्बुशमध्ये शहीद झाला होता यांच्यासोबत. माझ्या त्याच्यासोबतही म्हणजे अनेक आठवणी होत्या, कारण तो नेहमीच माझ्यासोबत राहायचा DYSP असताना. ह्या सगळं शहीद आत्म्यांना आपण सर्वांनी श्रद्धांजली वाहूया आणि गुळदेकर परिवार आताही यांच्या स्मृतीला उजाळा देऊन सर्व त्यांची आठवण दरवर्षी त्यांच्या मित्रपरिवारासोबत करतात. आपल्या दुःखात आम्ही सहभागी आहे आणि आमच्या ऑफिसर आणि कर्मचाऱ्याच्या बलिदानापासून सर्वजण प्रेरणा घेतील आणि देशसेवेसाठी कुणी मागे राहणार नाही, नेहमीच सदैव पुढे येतील अशी सुद्धा या माध्यमातून याच्यामधून मी आवाहन करतो. आणि शहीद सर्व आमचे पोलीस अधिकारी बांधव यांना मी परत एकदा श्रद्धांजली अर्पण करतो. यावेळी सुनील रामटेके, कैलास मोरे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. सुनील रामटेके 2009 मध्ये पोलीस उपनिरीक्षक गुर्देकर हे गडचिरोली येथील ग्यारापत्ती पोलीस स्टेशन अंतर्गत 150 ते 200 नक्षलवाद्यांनी हमला करून त्यांचे सहकारी 15 लोक हे शहीद झाले. 2009ला आज उपेंद्र गुर्देकर यांचा स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षीप्रमाणे याही वर्षी किंवा मुलांच्या आपल्या आठवणी जागी राहावा, म्हणजे तो शहीद न झालेला जीवित आहे असं समजूनच दरवर्षी गुर्देकर परिवार 7 दिवसाचा सप्ताह करतात. आज शहीद उपेंद्र गुर्देकरांचा 15वा स्मृती दिवस आहे. त्यानिमित्त आज कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. गुर्देकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ 7 दिवसाचं आयोजन हर वर्षी गुर्देकर परिवार करते. या स्मृतिदिनानिमित्त सर्व आज विशेष अतिथी म्हणून पोलीस आयुक्त साहेब रेड्डी साहेब या ठिकाणी येऊन गेले. सर्व त्यांचे मित्रपरिवार, PI साहेब आणि माजी सैनिकांनी एक मानवंदना दिली. हे एक म्हणजे जीवित होण्याचं उदाहरण आहे. एक शहीद झालेल्या पुत्राच्या परिवाराचे काय हे असते ते सर्व मी जवळून बघितलं आहे. तरी मी एक आवाजून एक विनंती करतो की यांच्यासाठी आपण काय करता येईल ते करा. म्हणून यावर्षी माझी एक मागणी आहे की प्रशांत नगर बगीचाला एक शहीद उपेंद्र गुर्देकर यांचं नाव देण्यात यावं अशी मी मागणी महानगरपालिकेला करणार आहोत.